पिछले कुछ दिनों से पंढरपुर पास के इलाके में एक तेंदुआ घूमता हुआ देखा जा रहा है। सबसे पहले इसे लक्ष्मी टाकली इलाके में देखा गया था, फिर 3 दिन पहले एक मादा तेंदुआ और उसके 2 शावक कोटी गांव में देखे गए और उसी इलाके में एक भैंस के बछड़े का शिकार किया गया, जहां के नागरिकों से सतर्क रहने की अपील की गई है। आज सुबह नागरिकों द्वारा बताया जा रहा है कि श्री राम नगर शहरी बस्ती में एक घर के पीछे बरामदे में बैठकर तेंदुए ने कुत्ते के 3 छोटे पिल्लों को खा लिया। इससे उस इलाके में नागरिक बेहद डरे और चिंतित है। तेंदुए की आवाजाही अब पूरी तरह से शहरी बस्ती में हो गई है और लोगों का अपने घरों से बाहर निकलना मुश्किल हो गया है। उन्होंने छोटे बच्चों सहित खुद को अपने घरों में बंद करना पड़ रहा है। पिछले 4-5 दिनों से इस इलाके में नागरिक अपने घरों से बाहर निकलते समय अपनी जान हथेली पर रखे हैं। नागरिकों ने तेंदुए को पकड़ने में हो रही देरी के लिए वन विभाग की अप्रभावी कार्यकुशलता व्यवस्था पर अपना गुस्सा जताया। हालांकि नागरिकों ने प्रशासन से तुरंत उचित कार्रवाई करने और तेंदुए को पकड़ने का अनुरोध किया है। नाही काय तेवढे पिल्लं बाहेर पडले तर आणि पिल्लंच खायचं काम केलंय खाल्लं ते कुत्र्याचं कातडं मुडकं बिंडकं काहीच नाही तिकडे जा आम्ही आल्यावर यांची आई होती इथं कुत्र्याची वन खाता आलता का इथं आलता कोणाचं घर आहे ते मला माहिती बरं माग कडे लावली ती म्हणून वस्तीत आला ती पूर्ण पूर्ण वस्तीत आला बिबटा परवा कुर्टीमध्ये होता ना 2 दिवसाखाली कुर्टीमध्ये होता तिथे एका शिरडं खाल्लेलं ती कोळगेचा निघाला कुर्टीमध्ये त्यानं फोटो टाकले मला शिरडं खाल्लेलं शेजारी असून तुम्हाला माहित नाही अवघड आहे बाबा फोनच केला नाही पलीकडे इथलं जावा मागच्या बाजूला तुमच्या आपल्या साईडला तिथं तू शेजारी जातो तू तुझ्या गेली ना आता बोलायचं काय बोलाय आमची बायको बोलते जरा झाड झाडते बोलते काय आपले डॉक्टर आहे माईक घेऊ की माईक वर बोलू 4 दिवस झाले माझ्यामध्ये दिसून कुर्टीमध्ये दिसला होता 5 दिवस 5वा दिवस आहे 5 दिवसापासून फिरतोय आता वस्तीत आलाय वन खातं करतोय काय एवढं म्हणायचं वन खात्याला मी कामाला लावतो नाही काय विषय नसते मी आता आलोय ना मी म्हणू शकतो ना माझ्या एरियामध्ये आला 5 दिवस झालं पोरांना बाहेर जाता येईल का आता तुम्हाला सुरक्षितपणे जाता येते रस्त्यावर आता नाही ना ही वन खात्याचं अपयश आहे की एवढ्या वस्ती शहरात तुम्ही पकडू शकत नाही करताय काय तुम्ही आरोग्य खात्यातला इथं डॉक्टर बोललं पाहिजे रे बोलते की बोलणार पाहिजे तू तुझं ही कुठे कॅमेरा नाही बाईक निसता द्यायचा हातात बोलला लावायचं लगे बातमीदार करून पाठवून देतो फोटो किती घेतली का फोटो ना व्हिडिओ घेतला झाडाची तर काय दिसतंय सगळं झाला ते ह्यांना तुम्ही बोलता का जरा शेजारी जायचो मी तो ह्याच लोकांनी बोललं पाहिजे रे वस्तीपर्यंत घरापर्यंत आला तर राहिलं काय बोला माईक मध्ये वस्तीमध्ये बिबट्या आला वन खातं करते काय 5 दिवस झालं आता माणसाने घराबाहेर पडायचं कसं लेकरं बाळा आपली असं बोलायचं कोण सुरक्षित आहे बोलल्याशिवाय चालत नाही तुमचा राग व्यक्त झाला तर पटकन 4 पिंजरा लावतील लगे पटकन मला सांगा कोणाच्या झाडात जाऊन बसलाय झाडावर बसलाय आपल्याला कळणार आहे का कोणाच्या वर जाऊन बसला आपल्याला कळणार नाही हा तुम्ही जेव्हा ही भावना व्यक्त करचाल तेव्हा प्रशासन कामाला लागते मग येऊन जाणं काम नाही तुमचं त्याला पकडणं काम आहे येऊन जाणं काम आहे
होय तुम्ही बोलता का वकिला जरा माहिती द्या की तुम्ही जरा. नाही नाही, एक लक्षात घ्या, मी आता नुसते व्हिडिओ बातमी सुद्धा लावू शकतो, त्याची अडचण नाही. पण तुमचं घर आता सुरक्षित झालंय, हा एरिया. आता इथं कुटुंब आडूर बसलाय, झाडावर बसलाय, गवतात बसलाय, कोणाला माहित नाही. ज्यावेळेस तुम्ही तुमची रागानं भावना व्यक्त करता ना, तेव्हा प्रश्न म्हणतो लोक रागाला चालली, पटकन कारवाई करा, काय असेल ते बघा जाऊन. मग ते पोलीस येतील, रिक्षा येईल फिरवायला, जाळ्या लावतील, सर्च ऑपरेशन करतील. बिबट्या घरापर्यंत वस्तीत तर घुसला, वस्ती ही लोक वस्ती श्रीरामनगर मध्ये बिबट्या घुसला. वन खातं करते काय 5 दिवस झालं, एवढं बोलायला काय अडचण आहे. रोडला तर आलेलो, कुर्टीला होता, टाकळीला पण आला होता. हा टाकळीला होता, कुर्टीमध्ये त्यानं बोकडे खाल्ले, काय आहे का तिथं, काय आहे का, काय कुत्रे पिल्ल खाल्ले, त्याचं आतडे बितडे पडले. कुठं आहे, रात्री पडले की 2-3. ते पहिलं पिल्लच खाणार दिसले, खाणार तिथं पिल्लू क्याव क्याव करते म्हणजे नाही. पण नेमकं ह्यांना माहिती झालं कधी, हे लोकांनी बघितलं कधी, आणि ह्यांनी बघितलं तर सांगायला पाहिजे की नाही आजूबाजूला. ह्या 2 म्हातारे इथं 24 तास पाणी भरत बसतात का, कधी पाणी आलं की. आता जाऊ दे, कळले तर पटकन काय तर वन खात्या बित्याला कळत जाईल ना. वन खातं येऊन गेलं म्हणताय ना तुम्ही. आम्ही वन खातं येऊन 2 गाड्या आल्या होत्या. हा मग 2 गाड्या माझ्या तुला म्हणलं, माझ्या जाताना गाडी दिसल्या मला, बघून गेले नाही. ह्यांनी आता पटापटा माणसं आणून इकडे तिकडे फिरवली पाहिजे, की जी मागं गवतं बिवतं झाडात का नाही ती त्याच्यावर जाऊन बसू शकते. ती आमच्या इथं बी जर गवत केले जरा करते, प्लॉट वाला तर येईल पडत काढेल तर ती काय तिकडे प्लॉटवाला येत नसतं कधी काढायला, त्याला देणे घेणं नसतं. आपण तुम्ही लोक जेव्हा 10 लोक बोलतील ना की वन खातं करतंय काय, तेव्हा वन खातं पटापटा कारवाई करणार. नाही तर काय नाही, बघ आलाय की आलाय, सूचना दिली, संपला विषय. तुमच्या मागं आम्ही जर थोडं आपल्याला दिवसापासून टाकळी कोर्टी ह्या एरियामध्ये बिबट्या फिरतोय. बिबट्यानं मध्ये कोर्टीमध्ये शेळीचं वासरूम आहे, शेळीची मारलेली आहे. आज ही मानवी वस्तीमध्ये बिबट्याने इथं ह्या बाजूच्या घराजवळ 2-3 कुत्रे पिल्लं खाल्ली. काय म्हणताल तुम्ही याबद्दल? गेले साधारण 4-5 दिवसापासून बिबट्याचा वार पंढरपूर परिसरामध्ये भरपूर ठिकाणी झालेला आहे. भरपूर जणांना बिबट्या दिसून आलेला आहे. त्याचप्रमाणे कोर्टीमध्ये शेळीचं पिल्लू खाल्लेलं, त्याचप्रमाणे आज श्रीरामनगर टाकळी रोड पंढरपूर येथे एका घराच्या पाठीमागे बाथरूमच्या कट्ट्यावरती त्यानं पिल्ल्याची 3 ते 4 पिल्ली खाऊन टाकलेली आता सध्या त्या परिस्थितीमध्ये दिसून आढळत आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्याची नखे उमटलेली देखील दिसून येतात. ही मानवी वस्ती आहे. या ठिकाणी जर काही घातपात झाला किंवा मनुष्याची हानी झाली तर यास शासन जबाबदार असणार आहे. शासनाने याची लवकर खबरदारी घेऊन लवकरात लवकर वन विभागाने त्या बिबट्याला पकडावं आणि व्यवस्थित जंगलात नेऊन सोडावं ही विनंती. तुम्हाला काय बोलायचं? आमचे सुद्धा हेच म्हणणं आहे त्याच्यावर, कारण लवकरात लवकर कारवाई व्हावी, ते बिबट्या लवकर पकडावं हेच आमचं पण म्हणणं आहे. श्रीरामनगरमधील नागरिकांचं म्हणणं असं आहे की गेली 5 दिवस बिबट्या ह्या एरियामध्ये फिरतोय, पण वन खात्याला त्याला पकडता आलं नाही. हे वन खात्याचं अपयश आहे आणि ह्यामुळे ह्या एरियातील सर्व नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. वंदे भारत न्यूज, नितीन करंडे, पंढरपूर. रात्री 2 वाजता इथं आवाज आम्हाला बाहेर येत होता, असं कर्कश आवाज येत होता. कुत्री बित्री भुकत होती, पण आम्ही काय घाबरून बाहेर आलेलो नाही. तरी इथली साफसफाई एवढी करावं, प्रशासनाला एवढी विनंती. इथं ही सगळी घाण म्हणजे झाडी वाढली, त्या झुडपातनं काय दिसत नाही. बरोबर आहे. ह्या इथं सुद्धा हा बिबट्या बसलेला असू शकतो, इथं बसलेला असू शकतोय. आणि प्रशासन इथं खाली काय बघितलं नाही, फक्त बिल्डिंगवरून पाहून गेलेले त्यांनी. आम्ही म्हणत होतो त्यांना इथं बघाय, पण इथं काय खाली लक्ष कोणी दिलेलं नाही. कोणते विभाग आले ते पोलीस आली होती खाकी ड्रेस घालून. वन खात्याचे होते का पोलीस स्टेशनची होती? पोलीस स्टेशनची दिसलेली ते. कारण वन खात्याची गाडी बघितली मी. हा, ती गाडी पलीकडे असेल, पण इथं तर पोलीस ड्रेसवर 2 व्हीलरवर आली होती. पण तुम्हाला त्यांनी काय सूचना दिल्या का? सूचना नाही, फक्त घरात बसा म्हणले त्याने आम्हाला. आणि ही बिल्डिंगवरून फक्त बघून गेली त्यांनी, इथं खाली काय बघितलेलं नाही. बरं, त्यानंतर काय कारवाई त्यांनी केली? कारवाई काय बघितलं नुसतं, बिल्डिंगवरून निघून गेली त्यांनी. फक्त ही झाडी काढावी एवढी अशी विनंती आमच्या. होता होईल तेवढं लवकर ही लोकांची गैरसोय होते दूर करावी एवढीच प्रशासनाला विनंती आहे आमची.
गैरसोय म्हणजे काय फक्त झाडं एवढी JCB ढकलून जरी दिली तरी एका साईडला चालेल. ह्या झाडीतनं काय दिसतच नाही आम्हाला इथं. आपण जिथं आता उभारलोय ती बाथरूम दिसते तिथंच 4-5 कुत्रे पिल्लं त्या बिबट्यानं खाल्लेली आहेत. त्याचं मांस तिथं पडलेलं आहे. बिबट्या हा पूर्ण मानवी वस्तीत घुसलेला आहे, पण वन खात्याला अजून त्याचा कुठं आहे काय याचा सुगावा लागलेला नाही. हे वन खात्याचं अपयश आहे. नितीन करंडे, वंदे भारत न्यूज, पंढरपूर.